नमस्कार. पदार्थ अधिक चवदार करण्यासाठी नवनवीन 20 किचन टिप्स आज आपण पाहूया. 1. खव्याचे गुलाबजाम करताना 1 किलो खव्यात मध्यम आकाराच्या लिंबाचा रस टाकून खवा चांगला मळावा व नंतर त्याचे गुलाबजाम करावेत. गुलाबजाममध्ये पाक चांगला शिरतो. 2. शाकाहारी कटलेट, पॅटीस, कोफ्ते वगैरेसाठी वरून रवा किंवा ब्रेडक्रम्सऐवजी भाजणी वापरली तर वेगळीच लज्जत येते. 3. लिंबू सरबत तयार करावे आणि जेव्हा आपल्याला ते प्यायचे असते तेव्हा एका ग्लासला 3-4 थेंब ऑरेंज ज्यूस किंवा 1 थेंब ऑरेंज इसेन्स घालावे म्हणजे ते अधिक चवदार लागते. 4. जर चकल्या बिघडल्या तर चकली पिठात अंदाजे थोडासा मैदा घालून पीठ मळावे व चकल्या पाडाव्या, छान होतात. 5. गुळपोळीसाठी गूळ तयार करताना त्यात थोडा चुना घालावा म्हणजे गूळ पागळून पोळीच्या बाहेर येत नाही, उलट पोळीच्या कडेपर्यंत नीट पसरतो. अर्धा किलो गुळास हरभऱ्याच्या डाळी एवढा चुना घालावा. 6. गाजर हलवा शिजत असताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ घाला, त्याची मधुरता आणि दाटपणा वाढेल. 7. चिवडा अधिक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये पादेलोणाची बारीक पूड घाला. चिवड्याची चव सुधारण्यासाठी साधी साखर न घालता पिठी साखर वापरावी. 8. साबुदाण्याच्या चिकट वड्या करताना जिरे घालतात, ते जिरे शिजवताना घालू नये. चीक तयार झाला की चिकट वड्या घालताना जिरे घालावे म्हणजे चिकट वड्यांना पिवळट रंग येणार नाही. 9. कचोरी, समोसे करतेवेळी मैदा भिजवताना त्यात 1.5 चमचा व्हिनेगर घालावे म्हणजे समोसे खुसखुशीत होतात आणि तळणाला तेलही कमी लागते. 10. व्हेजिटेबल सूप करण्यासाठी वापरावयाच्या भाज्या लोण्यावर परतवून घेऊन नंतर शिजवाव्यात, सूप चविष्ट होते. 11. दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीत अर्धी वाटी रवा घालावा म्हणजे वडा चांगला फुगतो. 12. थोडासा साबुदाणा गरम पाण्यात भिजवून तो भज्यांसाठी भिजवलेल्या पिठात घालावा, भजी कुरकुरीत होतात. 13. गुलाबजाम करताना प्रत्येक गोळ्यामध्ये छोटा साखरेचा दाणा घालावा, मग तो तळावा. गुलाबजाम हलके होतात व पाक आतपर्यंत चांगला मुरतो. 14. लाडूसाठी साखरेचा पाक करताना थोडे म्हणजे 2-3 चमचे दूध घालावे म्हणजे त्यातील मळी निघते, ती चमच्याने काढल्यास पाक स्वच्छ होतो. लाडू पांढरे शुभ्र होतात. ती मळी चहात घालावी म्हणजे वाया जात नाही. 15. शेवई, तांदळाची खीर करताना तुपावर एखादा लवंग किंवा दालचिनीचा तुकडा भाजून काढावा, स्वाद चांगला येतो, वेलदोड्याची गरज लागत नाही. 16. टोमॅटो सूप करताना त्यात बीटचा एक तुकडा घालावा, त्यामुळे सूपाला उत्कृष्ट रंग आणि स्वाद येईल. 17. कोबीची भाजी करताना अर्धा चमचा म्हणजेच लहान चमचा साखर टाकल्यास भाजी चविष्ट बनते. 18. कारल्याची भाजी बनवताना मसाल्यात थोडा गूळ किंवा साखर घातल्यास कारली कडू लागत नाही व चवही वाढते. 19. काकडीची कोशिंबीर करताना दोन्हीकडील 1 इंच तुकडे कापून ते काकडीच्या कापलेल्या टोकांवर फेस येईपर्यंत घासावे, काकडीतील सर्व कडूपणा निघून जातो. 20. ब्रेकफास्टसाठी डोसा किंवा पराठे करायचे असतील तर भाजी आदल्या रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवावी, सकाळच्या गडबडीत बराच वेळ वाचतो. वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.